हिंदू कुटुंबातून त्या ठिकाणी येतात, क्षत्रिय कुटुंबातून त्या येतात. त्याचं शिक्षण जे आहे शालेय शिक्षण द ब्रिटिश स्कूल चाणक्यपुरी न्यू दिल्ली या ठिकाणी झालं. भारताच्या राजधानी दिल्लीतील अत्यंत प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांपैकी ही एक संस्था मानली जाते. त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. उच्च शिक्षण जे आहे द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स LSE लंडन या ठिकाणी त्यांचं बॅचलर ऑफ सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स अँड इकॉनॉमिक्स याच्यामध्ये फर्स्ट क्लास ऑनर्स असं त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे LSE सामाजिक शास्त्रे, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रातील जगातील एक अग्रगण्य विद्यापीठापैकी एक संस्था मानली जाते. आणि अशा संस्थेमध्ये उच्च विद्याविभूषित असलेल्या आणि लहानपणापासून ते पूर्ण शिक्षण होईपर्यंत एक चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्थेमध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या कायनाथजी दारा यांची ती शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या पत्रकारांना सगळ्यांना आनंद वाटेल की त्यांनी शिक्षण झाल्यानंतर NDTV मध्ये त्या ठिकाणी पत्रकार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी आउटपुट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या वडिलांचा हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय आहे आणि आता सध्या त्याच व्यवसायाचं कामकाज त्या पाहत असतात. हे त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खरं तर प्रसार माध्यमांमधून त्रुटीपूर्ण माहिती जर प्रसारित झाली नसती तर कदाचित ही माहिती आपल्याला द्यायची आवश्यकता भासली नसती. परंतु आम्हालाही याची कल्पना नव्हती की खासदार पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूच्या विषयी आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एवढी उत्सुकता आहे आणि लाखो कोटी लोक त्या ठिकाणी आलेल्या बातम्या त्या संदर्भानं पाहतायत. तर निश्चितपणे चुकीची माहिती त्या महाराष्ट्रातल्या त्या पाहणाऱ्या लोकांच्याकडे, बातम्या वाचणाऱ्या लोकांच्याकडे जावायला नको. आणि एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दलची आयडेंटिटी कायमस्वरूपी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या जनतेवर चुकीच्या पद्धतीची कोरली जायला नको, याच्या करता म्हणून ही माहिती देणं त्या ठिकाणी आम्हाला आवश्यक वाटलं. आणि त्या कुटुंबाच्या मध्ये कालच अजितदादांची जयंती आपल्याला साजरी करावी लागली. अजितदादांच्या वाढदिवसाच्या ऐवजी जयंती साजरी करण्याची वेळ आम्हा सर्वांवर येईल असं कधीही वाटलं नव्हतं. ते आपल्यावर वेळ आली. त्या कुटुंबाला अजूनही त्या कुटुंब किंवा आपण सगळा महाराष्ट्र त्या धक्क्यातून सावरलेलं नाही आहोत. अजितदादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं दादाचं महत्त्व हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. दादांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाचं नव्हे, आमच्या पक्षाचंच नव्हे, महाराष्ट्राचं आणि देशाचं मोठं नुकसान झालं हे आपण सगळेजण त्या ठिकाणी मानतो. आज आमचा पक्ष, आमचा विचार हा पुरोगामी विचार म्हणून ओळखला जातो. छत्रपती शाहू महाराजांनी जो विचार आखून दिला तो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारे आमचा हा पक्ष आहे. आणि शेवटी जरी आपण सार्वजनिक जीवनामध्ये एका विचारधारेला घेऊन पुढे जात असताना आपल्याला व्यक्तिगत आयुष्यामध्ये वेगवेगळे धार्मिक प्रसंग आपल्या कुटुंबामध्ये आपापल्या धर्माप्रमाणे आपल्याला करावे लागत असतात. ते करत असतानाही समाजामध्ये जर काही रूढी परंपरा, चुकीच्या रूढी परंपरा म्हणा किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे ज्याला कुठल्याला आधार नाही अशा परंपरा जर समाजामध्ये रुजल्या असतील तर त्याला आपल्या कार्याच्या निमित्ताने एक जागृती समाजामध्ये व्हावी या उद्देशाने आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली. आणि या पत्रकार परिषदेला साक्षात जगद्गुरु शंकराचार्य यांची त्या ठिकाणी उपस्थिती लाभली. आणि ज्या शंकराचार्य पीठाचा संदर्भ खुद्द छत्रपती शाहू महाराज ज्यांचा आम्ही उठता पुसता नावाचा उल्लेख करतो त्यांच्याशी थेट संदर्भ आहे. आणि तो संदर्भ या ठिकाणी या निमित्तानं जुळून आला याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे. याच्या पलीकडे आपल्याला जर काही विचारायचं असेल तर नक्की आपण विचारू शकता. आमचे सहकारी आदिल फरास यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलं आणि आपण त्या ठिकाणी सर्वजण आलात. एक मोठं आंदोलन कोल्हापूरमध्ये चालू आहे याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळं काही जणांना यायला अडचण झाली असेल, परंतु आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपला मनापासून आभार आहे.